नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये मध्यरात्री आणि पुढील 24 तासात म्हणजेच 4 एप्रिल रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया। नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस, तसेच सातारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पुढील 24 तासामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुढील 24 तासामध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये। पुणे जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल, काही भागामध्ये हलका पाऊस। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागात। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुढील 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार, सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये पुढील मध्यरात्रीच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। पालघर जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच पुढील 24 तासामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये। रायगड जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यरात्रीच्या भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भी पुढील मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच पुढील 24 तासामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला पुढील 24 तासात। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात। तसे अमरावती जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। अकोला जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये हलका पाऊस, तसे अकोला जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसे अमरावती जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस, यवतमाळ जिल्ह्यामध्ये भी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच जालना जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल। बीड जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस, तसेच लातूर जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। लातूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस, तसेच जालना जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये भी
मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसे परभणी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका बघायला मिळेल तुम्हाला पाऊस. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. लातूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल. तसे परभणी जिल्ह्यामध्ये बी पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल. हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो